रणजित सर नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल आज हिंद केसरी मैदान आणि जुना बैलपोळा मैदान या मैदानामध्ये इतिहास घडून गेलेला आहे आणि खरोखरच आपला बकासूरने 11वेला हिंद केसरी हा किताब मिळवलेला आहे. कसा काय आजचा आनंद? आनंद खूप मोठा आहे कारण पेडगावचं मोठं मैदान हुकलं होतं. त्यानंतर हिंद केसरी मैदान कुठे तर राहायला पाहिजे अशी ही होती, त्यामुळं हा आनंद खूप मोठा आहे. आणि दादा आज नक्कीच एक मोठं मैदान आम्हाला भले मोठे मोठे नंदी आले होते. 1000 गाड्यांमधून एक नंबर करणं खूपच एक मोठं काम आहे आणि बकासूर आणि चिक्या खरोखर करून दाखवलं. बघा हा पहिला जेव्हा पळालाय तेव्हा नंबर केलाय आणि एकच नंबर केलाय. काय सांगाल? नाही, खरोखर एक ऐतिहासिक मैदान आहे. ऐतिहासिक मैदानात बैलगाडी क्षेत्राचा विस्तार खूप मोठा झाला आहे. त्यामुळे आजच्या मैदानात जवळजवळ 1000 गाडी नोंद होती. 1000 गाडीमधनं 10 सेमी पडले आणि त्यातलं फायनलला 10 गाड्या आणि त्यातनं एक नंबर. खूप मोठी गोष्ट आहे आणि थोडासा मध्यंतरीचा हलाखीचा काळ ओलडून पुन्हा बैल परत एकदा कमबॅक करून परवा एक नंबर करून आज दुसऱ्या मैदानात उतरवता. आज नक्की काय करेल या अशा हे होतं. सकाळी गट काढला, छोट्यानं सांगितलं की आज काय नाही, बैल आज कडन हाणायचा गटाला. छोट्यानं आपलं स्वतः जमीनदारी घेऊन बैल आम्ही 46 गटात हाणतो गाडी, पण छोट्यानं स्वतः सांगितलं की आम्हाला नाही का आपण आज 4 नंबर हा आज त्या गटात आज गाडी नाव होतं आम्हाला. छोट्या मला कडन हाणणार बैल. छोट्यानं त्याची रिस्क घेऊन गाडी हाणली. सिमीला थोडंसं सर्जे आता नाही का कोणी त्या छोट्याला वाईट कमेंट करू नका, कारण आमची स्वतः सगळ्यांची परमिशन घेऊन छोट्या सर्जा गाडीवर बसतात. सर्जा छोट्याच्या खरोखर लय जवळचा बैल आहे आणि बकासूर पण आहे. आता बकासूर आटीला होताच, त्यामुळे म्हणून छोट्याला सांगितलं की त्या गाडीत तू बस म्हणून छोट्यानं त्या गाडी जाऊन बसला. आता कडेनेच पळवायचा काय निर्णय घेतला गटाला? काय छोट्या डोक्यात नक्की काय होतं ती छोट्याला माहिती. मास्टर माइंड पण छोट्याला मनापासून आभारी आहोत की छोट्यानं आज गट काढला. 100%. कारण का सांगून एक नंबर करणं कुठेतरी म्हणजे असं एकदा बोललेले शब्द कसा निघून गेला पण सांगून नंबर करणं खूप मोठं गोष्ट आहे. 100%. दादा जेव्हा म्हणजे ना बकासूरवरती टीका झालेली आहे ना तेव्हा त्यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे बॅकफूट वरती असताना ना बघा आता बरेचसे तुमच्या कानावर पण शब्द आले बकासूर संपला म्हणून, पण त्यांनी करून दाखवलं. आता लगातार 2 मैदान एक नंबर केला. बरेच जण म्हटले संपला, बरेच जणांनी नाही का टीका केल्या, काय झालं, पण त्या टीकाला आपण उत्तर द्यायचं नाही. ते उत्तर ते देतोय आणि त्या सगळं श्रेय वैभव मामाने घेतलं. वैभवनं स्वतः बैल नाही का पहिला फिर वैभवनं स्वतः काढून जेव्हा वैभवला मामांना वाटलं की आता बैल ठीक झालाय, आता बाबानं आपल्या बैलाला आपल्या गॅरंटीत आल्या, तेव्हा तिने बैल बाहेर काढला आणि जेव्हा काढला तिने शब्द दिला की काढल त्या मैदानात एक नंबर करणार. आपण परवा एक नंबर केला आणि आज बी इथं माळशिरसला एक नंबर केला. माळशिरसच्या मैदानाचा इतिहास खूप मोठा आहे. एवढंच मैदान राहिलं होतं एक नंबर करायचं, ते बकासूरनं पूर्ण केलं. मग सगळ्या चाहत्यांची मनं त्यांना जिंकली. दादा 11वेला हिंद केसरी म्हणजे बोलतात ना बैलगाडा क्षेत्रामधला देवच आहे. जे कोणाला जमत नाही ते बकासूर अजूनपर्यंत करतोय आणि येणार अजून काल त्याचाच आहे. काय सांगा? 100% या इथनं मागं बरीच बैल होऊन गेले. आपल्या सगळ्यांच्या जन हृदय सणावर अधिराज्य गाजवलं असा सप्तंद केसरी मोठा लक्ष तो बी खरोखर जोपर्यंत बैलगाडी क्षेत्रात तोपर्यंत लक्षाचं नाव अजरामर राहणार. 100%. लक्ष खरोखर लक्ष होता आणि त्यानं आता बैलगाडी क्षेत्र मोठं करायचं काम केलं तर बकासूर आणि लक्ष आणि अनेक बरीच बैल अशी आहे ती सगळ्यांची नाव आता घेता येणार नाही ती. बरोबर. सगळीच बैल ज्यांनी खरोखर बैलगाडी क्षेत्र मोठं केलं त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी बैलगाडी क्षेत्र मोठं होतंय. आज वैभव दादाच्या मेहनतीमुळे आज आपल्याला बकासूर इथपर्यंत बघायला भेटतं. वैभव दादाशी 2 मिनिटं बोलू. वैभव दादा नमस्कार. नमस्कार. जेव्हा टीका झाली आपल्या बकासूरवरती मेहनत तुमची 100% आणि त्याच्यानंतर आज बकासूरने नंबर केला. आपल्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? कारण का एक विश्वासू ड्रायव्हर आणि तसेच बघा गटापासून तर आता फायनल पर्यंत 7 एक नंबर आणि हाकली पण एक नंबर. काय सांगाल? नाही, बैलाचं कसं असतं चढवळ चढता असतो. या काळामध्ये थोडस बैलांनी एक महिनाभर आपल्याला त्याच्या आजारपणामुळे थोडस नाराज झाली होती सगळी फॅन फॅमिली, ज्यांनी आशा लावली होती पेडगावची. तिथे थोडस आपल्याला पराभव घ्यायला लागला. त्याच्यानंतर त्याचंही कारण आपल्याला सापडलं. त्याच्यानंतरच गटाला मार खाल्ल्यावर कमेंट वगैरे नाही का आज प्रत्येक आणि जेव्हा असा मोठा गाडा मालक जेव्हा आम्ही गटाला मार खाल्ला असं ड्रायव्हर म्हणा गाडा मालक म्हणा असे आहेत की असं नाही का हसत बकासूर पण हसत पुढे जात होते. ते बघून जरा थोडस वाईट वाटत होतं. त्यानंतर ठरवलं की आता बैलाला आराम द्यायचा 15 दिवसाचा, आरामात काढायचा बैल आणि बैलांनी काय असते ते उन्ही भरून काढली आणि जे आमच्या हसत होते ते जात असे कडे
घरी. काय सांगाल कारण का आज तुम्ही उत्तर न देता आज आपला नंदी आम्ही कधीच तुम्हाला म्हणतो ना, आज आमचा बैल 5 वर्षाला पळतोय. 2022 ला आम्ही इंद केसरी पुसेगावचा मान घेतला होता. त्याच्या आधी 1 वर्ष बैलाने अजूनपर्यंत आम्ही कधीच कुणाला उत्तर दिले नाही, प्रत्युत्तर नाही दिलेले. प्रत्युत्तर आम्ही देत नाही कधी कुणाला. प्रत्युत्तर तो बैलाच्या पळावर देतो 100%. दादा आजचा आनंद काय आहे? कारण का एवढी सगळी फॅन फॅमिली बघितली, सगळी जण आनंदाने अक्षरशः रडत होती. म्हणजे आज हा आनंदाचा क्षण होता प्रत्येकासाठी. नाही का, दोन्ही साईड बॅरिकेडचे पब्लिक, आज फॅन फॅमिली सगळी बाकासूरची फॅन फॅमिली आज त्यांनी सहकार्य केलं. बैल आज जवळजवळ 3 तास बसला होता. 3 तास बसला, मस्त आराम केला. बैल दोन्ही फेऱ्या चांगला पळाला. काय सांगाल फॅन फॅमिलीला? कारण का बघा प्रत्येकाला हात लावायचा असतं. देव आहे, देव समजतात, हात पण लावायचा असतं. हायच तो बैल देवच आहे. असंच जर प्रत्येक मैदान आम्हाला सहकार्य झालं तर 100% आपला बैल कुणाला नाराज नाही करणार. नक्की दादा. दादा आता बघा इथे पुसेगावच्या आता कोणता झाला पेडगाव मैदानामध्ये पण ना कुठं ना कुठेतरी म्हणजे भावाभावात लढत झाली. पण आपली जी फॅन फॅमिली आहे दोन्ही नंदींची याच्यामध्ये कुठेतरी वादविवाद चालू झाले. काय सांगाल या फॅन फॅमिलीला? ते काय दोन्ही भावच आहेत आणि प्रत्येकाने आता जे पहिला वाद होता आमचा नाही का की 51 वर्षात मथुर, हा वाद आता नाहीये. आता काय माहिती का, दोन्ही फॅन फॅमिली एकत्र झालेली आहे आणि दादांचे आता संबंध आणि आमचे संबंध आता घरातले. त्यामुळे आम्ही कधी कुणा नाराज नसतो. आज दादा पण नसते नाराज, मी बी पेडगावला दादा नाराज नव्हतो. काय खेळ खेळायला पण खेळायचा आणि मैदानावरला विषय मैदानावर सोडायचा असतो. 100%. दादा जास्त वेळ नाही घेत, शेवटचा प्रश्न. आता बघा ही दोन्ही फॅन फॅमिली एकत्र, मथुरची असू द्या किंवा बकासूरची एकत्र असू द्या, पण कुठे ना कुठेतरी एखादा फॅन जर बोलला ना तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे दुसरा फॅन प्रत्युत्तर पण देतात. पेडगाव नंतर आहे ना मला दादांचा फोन आलता मला की वैभव तू मला सांगायचं होतं की आपल्याला सामना घ्यायचा का. दादांचा शब्द आपल्याला सामना घ्यायचा, मी घेतला असता. ठीक आहे, दादाला म्हणलं जर सामना असं दादा मी सामना मागितला असता आणि प्रत्येकाने सांगितलं असतं. म्हणलं दादांनी मला एक सांगितलं, बाळा फक्त कमेंटवर नको कोणाचं लक्ष देऊ. कमेंटवर कोणाचं लक्ष देऊ नको. आपला तो देव आहे तो देवच आहे, हा शब्द आहे बरं का. राहुल दादांचा हा शब्द आहे मला फोनवरती. त्यामुळे काय घरातले संबंध आहेत आमचे. दादा जेव्हा जेव्हा राहुल भाई बघतात ना बकासूरला येऊन नतमस्तक होतात, पाया पडतात, त्याचे काय सांगाल? नाही त्यांना त्यांचाही लय जीव आहे आपलं, जसं मथुरवर जीव आहे ना त्यांचा तसं आपल्या देवावरती जीव आहे. नक्कीच दादा जाता जाता या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल? कारण का ही दोन नंदींची जी फॅन फॅमिली आहे ना खूप मोठी आहे. आणि चिक्याबद्दल 2 शब्द बोला. चिक्याबद्दल मी आज आहे ना तो पण एक असा वेगाचा शेवट आहे. आज मी त्याचं नाव घेतो वेगाचा शेवट. की त्याचा वेग आहे, बैलाला स्पीड लय आणि आमच्या आजपर्यंत हॅट्रिक कुठल्याच बैलाने केली नाही बकासूर बरोबर 1 नंबर करून. बैल सलग 5 मैदान 1 नंबर केला आमच्या बरोबर. काय आनंद असणार आहे? बैल पळतोय बैल आणि आपले सगळे आमचे अटील ड्रायव्हर अमर भाऊ हे सगळ्यांचे आमचे चिक्याचे मालक यांचे मागल तवा आम्ही जरी फेरायला बैल माहिलं तरी फेरायला कधी येणार मैदानात नाराज नाही कधी नाही म्हणत नाही कधी. वा नक्कीच दादा आजच्या या मैदानासाठी शुभेच्छा असतील खूप साऱ्या आणि वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला म्हणून धन्यवाद.